आपण बघतोय की या खरीप हंगामात सोयाबीनचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे आणि सरकारनं सांगितलं होतं की दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा होईल. परंतु अद्यापपर्यंत लाखो शेतकरी या मदतीपासून वंचित आहेत. सरकारची जी घोषणा होती दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यावर, सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा होईल, ही घोषणा फसवी ठरलेली आहे. आणि त्यामुळं दिवाळीच्या सणाच्यासाठी शेतकऱ्यांना जे सोयाबीन काही निघाले, ते तुटपुंजं सोयाबीन निघालेलं आहे. हे सोयाबीन शेतकरी ज्यावेळेस बाजारात विकायला घेऊन जातो, त्यावेळेस 5,328 हा हमीभाव असताना शेतकऱ्यांना 3,000-3,500 सोयाबीन नाईलाजाने विकायची वेळ ह्या शेतकऱ्यांवर सरकारनं आणलेली आहे. आणि हमीभाव खरेदी केंद्र अद्यापपर्यंत एकही सरकारच्या वतीनं चालू करण्यात आलेलं नाही. त्यामुळं नाईलाजानं शेतकऱ्यांना हे सोयाबीन, आपलं सोयाबीन सणासाठी जो खर्च असतो, पुढची पेरणी करायची, यासाठी शेतकऱ्यांना नाईलाजानं सोयाबीन 3,000-3,500 खुल्या बाजारात विकावं लागतंय आणि यावरही सरकारचं कुठलंही नियंत्रण नाही. हमीभावापेक्षा खरेदी जर चालू असेल, तर सरकारचं त्यावर नियंत्रण असणं आवश्यक असताना, हमीभाव खरेदी केंद्र चालू करणं आवश्यक असताना सरकार याकडे सपशेल दुर्लक्ष करत आहे आणि शेतकरी आधीच अडचणीत असताना त्याला सोयाबीन 3,000-3,500 विकायची वेळ ह्या सरकारच्या दुर्लक्षामुळं सरकारकडं जे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष सरकारनं केले, त्यामुळे शेतकऱ्यावर वेळ येते. ह्याला सरकार पूर्णतः जबाबदार आहे. कारण महाराष्ट्रात अद्यापपर्यंत एक सुद्धा हमीभाव खरेदी केंद्र सरकारनं चालू केलेलं नाही आणि शेतकऱ्यांना नाईलाजानं ते सोयाबीन खुल्या बाजारात 3,000-3,500 विकावं लागतं.